हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी 5:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतचं रुटीन मी शेअर केलं आहे आणि सुरुवात असते सकाळी टिफिनपासून। तर आले किचनमध्ये। खूप ताईंच्या कमेंट मला येत होत्या की ताई तू इतक्या लहान बाळाला घेऊन घर कसं मॅनेज करते, किंवा तुझी 9 वर्षाची मुलगी आहे तिचं स्कूलचं कसं करतेस, 2 मुलं, हजबंड आणि त्याच्यामध्ये घर इतकं क्लीन साफसुथरा, किंवा रोजची साफसफाई तू करत असते तर ते कसं करत असते। खूप सारे प्रश्न तुमचे मला येत असतात। तर माझी सुरुवात असते प्लॅनिंगपासून। मला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे किंवा तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर त्याची स्क्रिप्ट आधीच डोक्यामध्ये तयार असते आणि मग त्यानुसार मी माझे कामं करत असते। मेन सुरुवात असते तर सकाळी लवकर उठण्यापासून। सकाळी लवकर उठले की पटापट कामं होतात। आता इथे मी टिफिनसाठी लागणारी भाजी बनवते। जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटला असेल की मी कालच तयारी करून ठेवलेली सकाळच्या टिफिनसाठी कोणती भाजी न्यायची। तर पनीर बनवलं होतं आणि त्याचीच आता बुर्जी बनवून मी रुद्राला टिफिनला देणार आहे। तर इथे मसाले जसे लागतील तसे मसाले मी ॲड केलेत आणि साधी सिंपल पनीरची बुर्जी आणि चपाती हे तिला आज डब्याला असेल। आणि आमचासुद्धा नाश्ता आज पनीरची बुर्जी आणि चपातीच आहे। ज्यावेळेस स्कूल असेल त्यावेळेस जास्त करून चपाती आणि भाजी हाच नाश्ता आमचासुद्धा होतो आणि मग पोहे उपमा हे कधीतरी असतं। तर आता आले बेडरूममध्ये आणि बेड आवरून घेते। बाळसुद्धा उठलेलं तुम्हाला पाहायला मिळतच असेल। तर बाळ उठलं आहे सकाळी 5 वाजता। मी ते उठल्यानंतर मी सुद्धा उठले, त्याला फीडिंग केले। त्याच्यानंतर त्याचे पप्पा गेलेत पिटीला। रुद्राला उठवले 6 वाजता। आता इथे वाटाणे टाकलेत म्हणून थोडीशी भाजी शिजवून घेतली आणि नंतर जे मी घरी तयार केलेलं पनीर आहे तर ते ॲड केलं ह्या भाजीमध्ये। आता मस्त मिक्स करून 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवेल। तोपर्यंत आता चपाती बनवून घेते। तर चपात्या रुद्राला 2 आणि खायला 1 म्हणजे तिच्या 3, तिच्या पप्पांच्या 2 आणि माझ्या 2। सकाळच्या ह्या इतक्या चपात्या आमच्या ठरलेल्याच असतात। आणि ज्यावेळेस मी कणिक भिजवते त्यावेळेस दोन्ही टायमाचं भिजवते, सकाळचं पण आणि दुपारचं पण। मग ते एक काम माझं दुपारचं वाचतं। कणिक भिजून ठेवले की चपाती म्हणा फुलके म्हणा छान होतात। आता सकाळच्या आमच्या चपात्या असतात आणि दुपारच्याला फुलके असतात। तर आता चपाती इथे बनवून घेते रुद्रासाठी आणि तिची तयारी सगळी झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आज तिचा पीटीचा ड्रेस होता त्याच्यामुळे तिने पीटीचा घातला, स्कूल युनिफॉर्म नाही आहे। तिचं ती आवरत बाळाला खेळवत असते, त्याच्यामुळे मला किचनमध्ये वेळ भेटतो काम करायला। आता मी तिचा टिफिन वगैरे भरून घेतला आहे। पाण्याची बॉटल तिला भरून देते। तिची ती पाण्याची बॉटल भरून घेते, पण आमचा फिल्टर उंच असल्यामुळे भरायला गेले की पूर्ण कपडे तिचे ओले होतात। एकतर ती आदल्या दिवशी भरून ठेवते आणि विसरली तर मग मी कधीतरी भरून देते तिला। आता तिच्या बॅगमध्ये टिफिन वगैरे भरते, तोपर्यंत ती चपाती खाऊन घेते। कधीतरी तिला जर भाजी आवडली तर मागून चपाती घेते, 2-2.5 अशा चपाती सकाळचे खाऊन जाते। तिला मी खाली पेट कधीच पाठवत नाही। सकाळी तिला काही ना काहीतरी देतेच। खायला मुलांना द्यायचं, दूध अजिबात द्यायचं नाही, दुधाने उलटी होते। त्याच्यामुळे चपाती भाजी जो काही नाश्ता बनवलेला असेल तर तो दिला तरी चालेल, पण खाली पेट मुलांना स्कूलला पाठवायचं नाही। गॅस तयार होतो, उलटीसारखं होतं, पोटात दुखतं आणि हिला तर तसा त्रास आहेच। त्याच्यामुळे सकाळी मी तिला काही ना काहीतरी खाऊनच पाठवते। आता तिचे केस विंचरते, केस नाही तिला विंचरता येत, फुडून विंचरते आणि पाठीमागं गुंता तसाच राहतो। त्याच्यामुळे केस वगैरे विंचरून बाकी सगळी तिची ती तयारी आता करायला लागली। आत्तापर्यंत मी करत होते, पण बाळ झाल्यानंतर तिचं ती आवरायला लागले। आता स्कूल बसपर्यंत तिला सोडून येते। 5 मिनटं आधी आम्ही निघतो। 7:05चा टाईम आहे, तर 7 वाजताच आम्ही घरातून बाहेर निघतो आणि तिचे पप्पा असतात बाळाजवळ, त्याच्यामुळे सकाळचं मला तिला सोडायला भेटतं। आणि आता माझी आंघोळी वगैरे झाले। जे कालचं पनीरचं पाणी ठेवलं होतं तर ते मी झाडांना घालून घेतलं आहे आणि किचन थोडासा कपडा फिरून घेतला आहे। सकाळचा नाश्ता केला होता त्याच्यामुळे थोडं पीठ हे ते इकडं पडलेलं असतं। आता दुपारच्या जेवणाची तयारी। तर आज होता शुक्रवार, हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे। तर मसाला पहिला करून घेते। शुक्रवार म्हटल्यानंतर काहीतरी नॉनव्हेज। तर अंडी नाही बनवणार, सुकी मच्छी सासूबाई घेऊन आल्या होत्या डिलेवरीत माझ्या आलेल्या तेव्हा, तर ते आहे। आणि आता ते सुद्धा आम्हाला संपून गावाला निघायचं आहे, नाहीतर ह्याच्यामध्ये छोटे छोटे ना पाखरं होतात। जर सुकी मच्छी आपण अशीच ठेवली तर जास्त दिवस राहिली की मग ती खराब व्हायला लागते आणि जर चांगलं ऊन वगैरे दिलं तर ती राहते चांगली प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा चांगली बंद जारमध्ये जर आपण ठेवली तर। पण मला नाही आता ठेवायची, ते संपूनच जायचं आहे। ज्यावेळेस गावी जाईल त्यावेळेस फ्रेश पुन्हा दुसरे घेऊन येईल। आता इथे मसाला बनवून घेते। कांदा एक भाजून घेतला आहे, खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतला, आता तो बारीक करते आणि त्याचा मसाला बनवते। लसूण, अद्रक, कोथिंबीर
लागेल तसंच घेते. आता गरमीतून एकतर सगळ्याच भाज्यांमध्ये मी मसाला वापरत नाही, कधीतरी नॉनव्हेज असेल त्यावेळेस, आणि मग तो फ्रीजला राहिला की 4-5 दिवसानंतर त्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे जसं लागेल तसा मी बनवते मिक्सरला. आता मी बोंबलाचा रस्सासुद्धा बनवणार आहे. आणि हे जे सोडे आहेत सुकी मच्छीमधले तुम्ही पाहिले असतील तर ते सोडे, आणि दुसरे बोंबील होते. बोंबील मला आवडतात आणि सोडे रुद्राच्या पप्पांना आणि रुद्राला, तर त्या दोघांसाठी मी सोड्याचा रस्सा बनवेल आणि माझ्यासाठी बोंबलाचा रस्सा. आता इथे मी पहिला बनवते सोड्याचा रस्सा. त्याच्यासाठी कांदा फ्राय करून घेतला आहे, 1 टोमॅटो कट करून घातला आहे. कोणताही सुक्या मच्छीचा रस्सा बनवायचा असेल तर टोमॅटो घालायचा, थोडासा आंबटपणा सुक्या मच्छीला चांगला वाटतो. आणि शिमला मिरची घातली तर माझ्या सासूबाई आलेल्या त्या घालायच्या, सुक्या मच्छीमध्ये शिमला मिरची छान लागते, त्याच्यामुळे मी सुद्धा घातले. आणि बाकी मसाले ॲड केलेत, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, आणि हे जे सोडे लांबडे सोडे आहेत तर ते घातलेत आणि त्याचा रस्सा आता बनवेल. रस्सा पण एकदम पातळ नाही, मसाला घालून चांगला ग्रेव्ही टाईप, चपातीसोबतसुद्धा खाता येईल आणि भातासोबत. ज्यावेळेस नॉनव्हेज असतं त्यावेळेस चपाती नसते, खास करून भाकरीच असते, तर मी भाकरीच बनवेल. आणि हे वाटण आता आपण फ्रेश बनवून घेतलेलं तर ते घातलं आहे, 2-2.5 चमच इतकं घातलं असेल. आणि आता पाणी घालून शिजायला ठेवते. इकडे हा सोड्याचा रस्सा शिजतोय तर तिकडे मी आता बोंबलाचा रस्सा बनवून घेते. कांदा वगैरे कट करून घेते त्याच्यासाठी सुद्धा. आणि मधून ही बाकीची काही जी कामं निघतील तर ती करते. बर्फ बनवायला ठेवला, आता गरमी चालू झाली म्हणून सरबत बनवते कधी दुपारचा, तर त्याच्यासाठी बर्फ बनवून घेईल. आणखी मला चेहऱ्यालासुद्धा लावावा लागतो, आता गरमीचे दिवस आहेत तर चेहऱ्याला बर्फ लावायला सुरुवात केली. कॉटनच्या कपड्यामध्ये घेते आणि थोडा लावते, जास्त वेळ नाही, कारण की माझी ड्राय स्किन आहे. ड्राय स्किनवाल्यांना चेहऱ्याला बर्फ नाही सहन होत, पण मी थोडा नॉर्मली असा लावून घेते. आणि आता इथे बोंबलाचा रस्सा मी बनवून घेते, त्यासाठी सुद्धा कांदा फ्राय करून घेते. थोडीशी हळद घातले, मीठ आणि लाल तिखट. तर तिखट इथे माझं अजिबात तिखट नाही आहे, जे बेडगी आणि काश्मीरी मिरची खोबरं घालून मी हे तिखट बनवलं आहे, त्याच्यामुळे तिखटपणा अजिबात नाही आहे. लाल तिखट मी डिलेवरीमध्ये भरपूरच कमी खाल्लं आहे. खूप जणींच्या कमेंट येत आहेत की ताई तू डिलेवरीमध्ये काय खाल्लं, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनव ना. तर मी सगळं खाल्लं आहे, तर काय व्हिडिओ बनवणार. फक्त तिखटच कमी खाल्लं आहे, बाकी सगळ्या गोष्टी खाल्लेत. आणि थंड काहीच नाही पियाले, कारण की इथे थंडीचे दिवस, अजूनसुद्धा थंड वातावरण आहे. आपल्या इतकी गरमी इथे अजून पडत नाही आहे. इथे जूनपासून गरमी स्टार्ट होईल, त्याच्यामुळे थंड पाणी वगैरे मी अजून तरी नाही पित, हे नॉर्मल पाणी पिते. आणि आता ही जी काही भांडी निघतात दुपारचा स्वयंपाक बनवताना तीसुद्धा साफ करून घेतलेत. आधीमध्ये बाळसुद्धा उठलं होतं तर त्याला पाजल्यानंतर तो खेळतो आणि तो खेळतो आता आपण. आणि आता इथे मी हे दोन्ही भाज्या बनवून घेते, कुकरला भात लावून घेते. आणि गरम भाकरी ज्यावेळेस रुद्रा यायला जातील त्याच्या 15 मिनटं आधी भाकरी बनवायला घेईल. आणखी मला 1-2 ताईंच्या अशासुद्धा कमेंट आल्या होत्या की ताई तू सगळं खातेस तर तुझ्या बाळाला त्रास नाही ना होत. तर सगळं खाल्ल्यानंतर बाळाला का त्रास होईल, कारण की आपण जे खातो त्याचंच दूध बनतं आहे. आपण जर काहीच खाल्लं नाही तर त्याचं दूध कसं बनणार, बाळाचं पोट कसं भरणार. हॉस्पिटलमध्ये असताना आपल्याला सर्व खायला देतात आणि डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात की सगळं खाल्ल्यानंतरच दूध बनणार आहे. आणि घरामध्ये आपल्याला हे खाऊ नका ते खाऊ नका असं चाललेलं असतं. माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं की हे नको खाऊ ते नको खाऊ, हे खाऊन काय होईल बाळाचं. पण मी इग्नोर केलं, मला जे करायचं आहे तेच मी केलं आणि मी सगळ्या गोष्टी खाल्ल्या. काही बाळाला त्रास होत नाही, उलट दूध आपल्याला चांगलं येतं आणि त्याच्याने बाळाचं पोट भरतं. फक्त मी इथे एक सांगेल, जर नवीन तुमची डिलिव्हरी झाली असेल तर सुरुवातीला एकदम मऊ पदार्थ खा, डाळ जास्त प्या, पाणी, लिक्विडवाले पदार्थ, ज्यूस वगैरे ते घ्यायचं. आता लिक्विडवाले पदार्थ म्हणजे पाणीवाले पदार्थ का खायचे किंवा मऊ का खायचं, तर ते सुद्धा मी एक कारण सांगते. आपलं लहान बाळ असतं आणि जर आपण कडक पदार्थ खाल्ले तर ते जिरायला सुद्धा वेळ लागणार आहे आणि दूध बनायला एक प्रोसेस असते, तिला सुद्धा वेळ लागतो बनायला. त्याच्यामुळं जितकं आपण मऊ खाऊ तितकं पटापट ते जिरेल आणि त्याचं पटापट दूध तयार होईल, दुधामध्ये रूपांतर होईल आणि आपल्या बाळाचं पोटसुद्धा भरेल. आता हे आमचं दुपारचं जेवून घेतलं आहे. आणि इडलीसाठी कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये इडलीसाठी भिजत घातले होते डाळ तांदूळ, तर आता ते मिक्सरला फिरवून घेते. डाळ तांदूळ मिक्सरला फिरवताना थोडासा भात घालायला विसरायचं नाही, भात घातल्यानंतर पीठ छान येतं. आता सकाळी तर भात नव्हता राहिला, त्याच्यामुळे दुपारनंतरचा जो राहिलेला भात आहे तर तो घालून मी फिरवून घेते. आता हे वाटण मी दुपारी बनवते.
आता बनवून ठेवेल आणि सकाळच्याला नाश्त्याला इडली किंवा डोसे काही ना काहीतरी बनवून खाईल। एक गोष्ट लक्षात घ्यायची की आत्ता मीठ नाही घालायचं, ज्यावेळेस आपल्याला पदार्थ बनवायचा आहे त्याच वेळेस मीठ घालायचं आणि हाताने आता चांगलं मिक्स करून झाकण ठेवून एका साईडला ठेवून द्यायचं। तर आता इथे दुपारचं माझी कामं सगळी आवरलेत, भांडी कुंडी सगळं साफ झालं। आता बाळाला घेते, बाळ उठला इथे 2-3 वेळा झोपला असेल, उठला असेल। लहान बाळाची झोप म्हणजे काय 15 मिनटं 20 मिनटं, भारी भारी अर्धा तास उठतो, खेळतो, परत झोपतो। आणि आता त्याला थोड्या वेळानंतर मसाज करते आणि 5 वाजता अंघोळी घालते। तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।